श्यामसुंदर चव्हाण मित्रपरिवाराच्या वतीनं माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांचा भव्य सत्कार आणि साखरतुला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमस्थळी आल्यानंतर आमदार अभिजित पाटील यांचे श्यामसुंदर चव्हाण परिवारातील महिला भगिनींनी आरती ओवाळून औक्षण केलं। उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी आमदार अभिजित पाटील यांचा सत्कार केला। तसेच कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्यामसुंदर चव्हाण मित्रपरिवाराच्या वतीनं फेटा बांधून व भला मोठा तुळशीचा हार घालून भव्य सत्कार करण्यात आला। त्यानंतर आमदार अभिजित पाटील यांची साखरतुला करण्यात आली। एका पारड्यात आमदार अभिजित पाटील यांना बसवून दुसऱ्या पारड्यात साखर ठेवण्यात आली। ही साखर परिसरातील नागरिकांना वाटण्यात आली। या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते पत्रकार संघटनाचे पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला विठ्ठल कारखान्याचे संचालक दिनकर दाजी चव्हाण, संदीप मांडवे, महादेव तळेकर, श्यामसुंदर चव्हाण, मारुती चव्हाण आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले। त्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्यावर सादर केलेल्या कवितांना उपस्थितांनी मनमुराद दाद दिली। श्यामसुंदर चव्हाण मित्रपरिवाराने सत्कार केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो। सत्कारामुळे जबाबदारीची जाणीव होते आणि आणखी काम करण्यासाठी ऊर्जा मिळते, असं आमदार अभिजित पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं। माढ्याच्या जनतेने त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने 30,000पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं आणि यामध्ये पंढरपूर शहर, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ असेल, सांगोला असेल, मोहोळ मतदारसंघातली असतील जी गावं आहेत, ह्या लोकांनी देखील माढ्यामध्ये येऊन त्या ठिकाणी मोठा हिरिरीने प्रचार केला आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी आमदार होण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे। आणि मग प्रत्येकाने त्या ठिकाणी भावना आहे की माझ्याकडे आलं पाहिजे, सत्कार घेतला पाहिजे आणि मला आमच्या लोकांशी बोललं पाहिजे। त्या पद्धतीनं श्यामसुंदर आणि चव्हाण आणि त्यांचे सर्व कुटुंब यांनी आज साखरतुला करून त्या ठिकाणी माझा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे आभार। आणि ज्या पद्धतीनं आपण आल्यानंतर बघितलं ज्या काही प्रश्न आहेत, आत्ता आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचा प्रश्न असेल, शहरातल्या रस्त्यांच्या बाबतीत आपण बोललात, MIDCच्या बाबतीमध्ये पंतप्रधान आवास योजना असेल, नमामी चंद्रभागेच्या बाबतीत असेल, पंढरपुरात असलेल्या त्या ठिकाणी नामशेष कीर्तन नाट्यगृहाच्या बाबतीतला भ्रष्टाचारावरती विषय झाला। अशा असंख्य विषयाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी त्या ठिकाणी इथे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे, सातत्यानं त्या ठिकाणी लोकांना लावून धरतो आहे। आत्ताच आमच्या काही मित्रांनी सांगितलं की त्या ठिकाणी मंदिर समितीतलं सुरक्षेचं टेंडर रद्द झालं आहे, तर त्याचा देखील त्या ठिकाणी त्या संबंधित अधिकाऱ्याला बोलून त्याचा पाठपुरावा करून ही जी बेरोजगार होणारी 200-250 लोक आहेत त्यांना रोजगाराच्या पुन्हा नव्यानं संधी उपलब्ध करण्याचं काम आम्ही करतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।